नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे। तुम्ही हा प्लॉट बघू शकता। हा प्लॉट 20 महिन्याचा आपला पूर्ण झालेला आहे आणि हा सी व्हरायटीचा प्लॉट आपण लावलेला आहे। कारण ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये व्हरायटी खूप जास्त मॅटर करत असते। तुम्ही नवीन शेतकरी असाल तर ही गोष्टी नक्की माहीत राहिल्या पाहिजे की आपण कोणती व्हरायटी लावली पाहिजे। आता बघा, खूप जणांचा हा मन असतो की आता खूप जणांना बरसातीमध्ये लागवड करायची इच्छा असते। त्यामुळे हा व्हिडिओ मी याच्यासाठी लावलेला आहे की आपण व्हरायटी कोणती लावली पाहिजे। मी या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल की व्हरायटी आपण कशी निवडायची आहे आणि या मातीसाठी, काळ्या मातीसाठी किंवा भुरी मातीसाठी कोणती व्हरायटी चांगली आहेत आणि कोणत्या व्हरायटीचे कोणते फायदे आहेत, कोणत्या व्हरायटीला चांगला भाव भेटेल, हा संपूर्ण माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण देणार आहात। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। त्याकरून नवीन व्हिडिओ जे काही येतील तुम्ही बघू शकता। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवायची असते, व्हरायटी खूपच जास्त मॅटर करते। आपण नवीन पिकं बघली असतील आपल्या शेतीमध्ये, आपण जेव्हा बी कोणती नवी जात लावतो तिचं उत्पन्न पण छान निघतं आणि तिचं दिसायची क्वालिटी, मालाची क्वालिटी पण खूप छान असते। तर त्याच प्रकारे ड्रॅगन फ्रूटमध्ये बी खूप व्हरायटी आहे, जवळपास 153 व्हरायटी आहेत। पण आपल्या तापमानाला सहन करणारी, आपल्या एरियात जास्त उत्पन्न देणारी, आपल्या मातीत टिकणारी, जास्त रोग न येणारी फेमस व्हरायटी आहेत। त्याच्यातले 3 फेमस व्हरायटी आहेत ती आहेत, नंबर 1ला आहे ती सी व्हरायटी जी की आपण लावलेली आहे, दुसरी आहे जम्बो आणि तिसरी आहे पिवळा, म्हणजे त्याला इस्रायली येलो म्हणतात किंवा ऑस्ट्रेलियन येलो बी म्हणतात। तर जम्बोमध्ये काही लोकांनी अमेरिकन ब्युटी हा वेगवेगळे नाव दिलेले आहेत रोपं विकण्यासाठी, पण आपल्याला आपल्या एरियामध्ये चालणाऱ्या 2च व्हरायटी आहेत, एक आहे जम्बो आणि दुसरी आहे सी व्हरायटी। आता बघा, खूप जण जम्बो लावायची इच्छा ठेवतात, पण लोकांना जम्बो व्हरायटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। जर जम्बोचे शेतकरी असतील तर त्यांना पण हा प्रॉब्लेम आला आहे। मेन आहे फंगसचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात येत आहे, खास करून जे जुने शेतकरी आहेत त्यांना तेवढा नाही, कारण की त्यांचं मॅनेजमेंट खूप हाय लेवलचं झालेलं असतं, टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करण्यात येतं। पण जेव्हा छोटा शेतकरी, नवीन शेतकरी शेतीमध्ये घुसतो तर जेव्हा कोणती रोग येते तर त्यांना खूप भीव असं वाटतं की आपला प्लॉट टिकल की नाही, रोग चाला, असं झालं तसं झालं। त्यासाठी अगर आपण नवीन असाल तर नक्की आपण अशा व्हरायटीपासून सुरुवात करावी हवी जी पटकन वाढेल, जास्त उत्पन्न देईल, कारण आपल्याला खर्च पण जलदी लवकरात लवकर काढायचा असतो। तर त्यामुळे हा सी व्हरायटीची ग्रोथ खूपच जास्त प्रमाणात असतो। आपल्याला खरं नाही वाटतं, तुम्ही खूप जणांचे प्लॉट व्हिजिट करा, सी व्हरायटीचे पण जम्बो व्हरायटीचे पण। आपला बी प्लॉट तुम्ही येऊन स्पष्टपणे बघू शकता। हा एक मी नवीन चॅनल काढलं आहे आपल्या मराठी मित्रांसाठी। ऑलरेडी माझं एक हिंदी चॅनल आहे, बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आपण सर्च करू शकता। त्याच्यावर आपण हिंदीमध्ये माहिती देत असतो। त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल की किती वर्षाचा, किती महिन्याचा हा प्लॉट आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळी भरपूर माहिती दिलेली आहे। तर आपल्याला ही गोष्ट ध्यानात ठेवायची की आपली माती, जशी आमची काळीची माती आहे तुम्ही बघू शकता, तर काळीच्या मातीमध्ये विगर म्हणजे झाड वाढण्याचं प्रमाण खूप दमानं असतो, कारण ही माती जल्दी टाईट होऊन जातं। टाईट झाल्यामुळं मुळीची वाढ खूप दमाने वाढत असतो। जर तुम्ही अशी व्हरायटी लावशाल जी जास्त वाढणारी आहे तर तिच्यामध्ये काय होईल, तिनं वाढायच्या प्रमाणाने थोडी कमी वाढेल, पण वाढेल भरपूर प्रमाणात। मी म्हणतो, तुम्हाला कळत आहे का, जर अशी व्हरायटी लावल या मातीमध्ये जे लई फास्ट वाढत तर त्याचं आपल्याला जे ग्रोथ आहे ते मीडियम दिसेल, कारण माती खूप जल्दी टाईट होत जातो आणि या ड्रॅगन फ्रूटची मुळी खूपच नाजूक असतो, हिला एकदम मोकळी माती पाहिजे, त्याप्रमाणेच तिची वाढ पण चांगली होईल। तुम्ही किती न्यूट्रिशन द्या, पण मुळीची चांगली वाढ नाही होणार तर झाडाची ग्रोथ पण चांगली नाही होणार। तर आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे समजायची असेल, जर आपली काळी माती असेल तर अशी व्हरायटी लावली पाहिजे जी जोरात वाढणारी आहे, तेव्हा जाऊन आपल्याला मीडियम ग्रोथ भेटेल। पण जर तुमची भुरी माती असेल तर तिच्यामध्ये अगर जोरात वाढणारी व्हरायटी लावली तर तुम्हाला खूपच फास्टपणे ती वाढणार। तर त्याच्यामुळं हा सी व्हरायटी खूप जास्त प्रमाणात लोक लागवड करत आहे आणि हिचं जे उत्पन्न आहे ते 22 टनापर्यंत बी गेलेलं आहे एकरी। ही आपण करून पण दाखवणार आहात, पण असं जसं तुम्ही आता या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल, यावर्षी आपलं सीझन चालू झाले आहे, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला कळ्या पण दाखवते। आता पहिला पाऊस झालेला आहे आपल्या इकडं आणि कुठे कुठे कळी लागायला झाडाला सुरुवात झालेली आहे। पहिला पाऊसच झालेला, कारण आपण झाडाचं पाणी बंद ठेवल्यामुळं झाडाला रिपेअर व्हायला टाईम लागत असतो आणि त्यानंतरच आपली कळी चालू होती। तुम्ही बघू शकता, हे फ्लॉवरिंग चालू झाली आहे, इथं बघू शकता, इथं बघू शकता आपली फ्लॉवरिंग स्पष्टपणे आता नवीन पण कळ्या लागत आहेत। तर या व्हरायटीला फंगसचा अटॅक खूपच नॉमिनल आहे, मी नाही म्हणतो। तुम्ही बघू शकता कुठे कशा प्रकारचा डाग नाही ना, काही सनबर्निंग नाही, काही नाही। हे शेडनेट आम्ही खूप लेट केलेलं आहे, तुम्ही ते आमच्या हिंदी चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्याच्या पहिले मी सगळे व्हिडिओ टाकले आहेत, कसं मॅनेज केलेलं आहे, कसं झाडाची क्वालिटी राहिलेली आहे, कारण की हिची वाढ खूपच छान आहे। बघू शकता 20 महिन्याचं झाड किती भारी वाढलेलं आहे।
तर हे सगळ्या गोष्टी आम्ही बी सुरुवातीपासून शिकतच यामध्ये उतरले आहे. त्यामुळं बी ही तर मी तुम्हाला फक्त 50%च वाढ आहे माझ्या मनाप्रमाणे, याच्याहून डबल राहिली असती, पण आपण शिकत गोष्टी करत असतात. तर त्यामुळं मी म्हणतो की आपण व्हेरायटी चांगली लावावी. 10-20 रुपयानं तुम्हाला रोप महाग भेटेल, सीचं 10-15 रुपयाचा फरक असतो, पण हे 20 वर्ष 15 वर्ष चालणारा पीक आहे. त्यामुळं आपण व्हेरायटी नक्कीच चांगली निवडावी. ही माझी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आपण व्हेरायटी चांगली लावावी. आता बघा कसं असते, आता लोक काय म्हणत आहेत की जम्बोला रेट भेटत आहे कारण की त्याची फ्रूट साईज जास्त बनतो आणि सीची फ्रूट साईज खूप कमी बनते. हे बघा मित्रांनो, एक गोष्ट ध्यान ठेवा, फ्रूट साईज त्याच्या व्हेरायटीवर डिपेंड नाही करत, ते करते तुमच्या मॅनेजमेंटवरती. बघा आता सीचं जसं आहे, तिला फ्लॉवरिंग खूप जास्त प्रमाणात लागतो. शेतकरी काय करतात, जास्त फ्लॉवरिंग एका फाट्यावर 3-3 एका झाडावरती 10 आणि 12 कळ्या ठेवतात. तसं करायचं नसते. आता जसं तुम्ही बघू शकता, हा स्टिक आहे, या स्टिकवरती आपण जर एकाच जागी 2-3 कळ्या जर लागत असतील तर इथे कळी ठेवायची, इथे एक कळी ठेवायची. हा आपल्याला कळी मॅनेज करायला पाहिजे. स्टोरेज खूप चांगल्या प्रमाणे वापरल्या गेले जाते. काही जणांचं असं म्हणणं असतं की जितके फ्रूट आले तेवढे ठेवा एका फांदीवरती. नाही, ते फ्रूट साईज ऑटोमॅटिकली कमी होऊन जाणार, कारण की झाडाची आणि त्या पानाची तेवढीच कॅपॅसिटी राहणार. ते 2च्या वरच फळांची साईज नाही बनणार, कारण 2 जर फळं ठेवली तर त्याची साईज 400-500 प्लस नक्की जाणार. त्याच्यानं तुम्हाला रेट पण चांगला भेटणार, कारण ती 1 नंबरमध्ये फ्रूट येणार. तर आपल्याला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. आपल्याला प्रूनिंग करावं लागेल कळ्याची पण. आणि कसं असते, स्टोरेज कधी वाया जात नाही, ते तुम्हाला वापरला आल्या पाहिजे. की किती आपल्या भांड्यात जसं पाणी असतं, 1 ग्लास पाणी काढलं तर 1च ग्लास पाणी पण कमी होतं. त्याप्रकारे झाडाचं पण असते. असं नाही की तुम्ही कळ्या काढून टाकल्या म्हणून दुसरी कळी नाही लागणार आणि आमचं उत्पन्न नाही निघणार. नाही, तसं नसते. तुम्ही फक्त स्टोरेजवरती आपल्याला वापर कशा प्रकारे केला पाहिजे ती शिकलं पाहिजे. ती मॅनेजमेंटनं येतं आणि ती आपण प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना. आणि प्रूनिंग चांगल्या प्रकारे केली पाहिजे. आता बसं बघा, आता तुम्ही बघू शकता हा कळ्या किती प्रमाणे चांगल्या लागलेल्या आहेत झाडाला. भरपूर फांट्याला एक कळी लागली. आता जवळपास याच्यावरती 80 ते 90 फांटा आहे. 80 ते 90 फांट्यापैकी आपण 10 ते 12 फांट्यालाच एका टाईमला कळी धरतो. 10 ते 12 फ्रूट झालेले आहेत. सगळ्या फांट्यावर एकच फ्रूट ठेवला तर आपल्या आरामसर 400-500 प्लस ते फ्रूट जाणार. म्हणजे एका टायमालाच आपण 7 ते 8 किलो माल काढणार. असे 5 तोडे पकडू आपण, 6 पण नाही पकडणार. 5च तोडे जरी पार केले 5-5 किलोचे, तर एका झाडावरती 25 ते 30 किलो माल आपण काढू शकता. म्हणजे एकरी 10 ते 12 टन आरामात निघेल. या प्रकारची जर तुमची कॅनपी असेल तर आणि मॅनेजमेंट असेल तर आपल्याला हे नक्की ध्यानात ठेवायचं आहे की मार्केटमध्ये काय गोष्टी चालल्या, लोक काय म्हणत आहेत त्याच्यावरती आपल्याला द्यायचं नाही. आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आहे की कोणत्या गोष्टी कुठे घडत आहेत, काय होत आहे. मार्केटला जाऊन रिसर्च करायची आहे. मार्केटला व्यापाऱ्याला हे कळत नाही की कोणत्या व्हरायटीचं फ्रूट आहे. ते बघल क्वालिटी चांगली आहे का, मालाची डाग नाही का, मालाची फ्रूटची साईज चांगली आहे का, बस ते माल नक्कीच उचलणार. ती नाही विचारत की कोणती व्हरायटी. हां, ती बघणार की लालवाला आहे का, बस आतमधून लाल बाहेरून लाल. पिवळ्याला थोडा भाव कमी भेटत आहे मित्रांनो. पिवळी पण लावायची इच्छा करू नका, कारण की सेल्फ पॉलिनेटेड नाही, तुम्हाला हातानं पॉलिनेशन करावं लागेल. ते खूप झंझट आहे आणि त्याच्यामुळं बी भाव बी त्याची तेवढे भेटत नाहीत. आणि खूप शेतकरी म्हणजे लोक पण खात नाहीत, कारण जी बाहेरचं फ्रूट आहे ती वाईटच आहे आणि त्याचा टेस्ट चांगला नाही. त्यामुळे लोकांना काय वाटत आहे हे बी वाईट आहे, याचा बी चांगला टेस्ट होणार नाही. त्यामुळे ती वाईट खाणं कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण त्या गोष्ट ध्यान ठेवायची आहे की आपण रेड कोणती बी व्हरायटी लावली पाहिजे. आणि प्रत्येक एक व्हरायटीची तुम्हाला गुण पण सांगलेले आहे आणि मार्केट कसं चालतं ते पण सांगलेलं आहे. तर कोणाच्या गोष्टीमध्ये तुम्ही फसवू नका. व्हरायटी चांगली निवड करा. वाटलंच तर जे जुने एकदम फार्म आहेत मोठे यांची जाऊन भेट द्या, ते तुम्हाला प्रत्यक्ष खऱ्या गोष्टी सांगणार. आता बघा, तुम्हाला एक खूप मोठा खिलाडी सांगणार आहे या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमधला, ज्यांना 2013मध्ये ड्रॅगन फ्रूटची सुरुवात केली आणि या व्हरायटीची सुरुवात केली. ती आहे डेक्कन एक्झॉटिक्स हैदराबाद, श्रीनिवासराव. त्याच्याकडूनच आपण ही व्हरायटी आणलेली आहे. ते खूप बढिया माणूस आहेत या फार्मिंगमध्ये. वाटलंच तर तुम्ही त्यांची बी एक भेट द्या आणि त्यांना कोणत्या गोष्टी सांगतात ती पण ऐका. जवळपास त्यांचं 70 ते 80 एकर ड्रॅगन फ्रूट आहे अलग अलग स्टेटमध्ये. त्यांनी फक्त ट्रायलसाठी लावलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम कुठं येऊ शकतात. त्यानंतरच त्याने ही व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध केलेली आहे शेतकऱ्यांना. तर हे गोष्टी तुम्हाला माहीत राहिल्या पाहिजे. त्यामुळं गडबड करू नका. व्हरायटी जर चांगली निवडली तर उत्पन्न पण चांगलं निघेल आणि तुमचं फ्युचर पण याच्यामध्ये चांगलं राहील. प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की शेअर करत राहा कमेंट बॉक्समध्ये. आपण प्रत्येक शेतकऱ्यांचं रिप्लाय करत असतो. आणि लावण्या अगोदर मी म्हणल्याप्रमाणे जास्तीत जास्त फार्म व्हिजिट करा. एका शेतकऱ्याचं ऐकू नका. मी म्हणत नाही की माझं पण ऐकू नका, कोणाचंच ऐकू नका. प्रत्यक्ष जा, बघा, रिझल्ट बघा. त्यानंतरच तुम्ही डिसाईड करा कुठून आपले कोणते रोप घेतले पाहिजे आणि कोणती व्हरायटी लावली पाहिजे. तर ही गोष्टी प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून तुम्ही मार्केटमध्ये उतरला पाहिजे. आणि मार्केटचा पण विचार येतो की भविष्य कसं राहील. फळबागाचं भविष्य कधीच बदलणार नाही ना कधीच पडणार नाही मित्रांनो. ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. हे नाही तर कोणती बी फळबाग तुम्ही लावा, कोणत्याच फळबाग अशी नाही होणार की त्याच्यामध्ये नफा येणार. जर तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल, तुमचा फोकस टनेजवरती असेल,
तुमचा फोकस फक्त उत्पन्नावरती राहिला पाहिजे, रेटवरती आपण ध्यान द्यायचं नाही. हे प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढले पाहिजे यावरती आपलं डोकं चाललं पाहिजे शेतकऱ्यांनी. रेट नाही बघला पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला कमीत कमी सांगतो 20,000 टन आपण माल काढला ड्रॅगन फ्रूटमध्ये. ॲव्हरेज रेट आपण 40 रुपये धरला येणाऱ्या काळामध्ये, तरी बी 8 लाखापर्यंतचं उत्पन्न निघत असतो ड्रॅगन फ्रूटमध्ये. कमीत कमी मी 40 रुपये धरलेला आहे इथं फ्युचरप्रमाणे. पण 20 टन काढण्यासाठी त्या प्रकारचं तुम्हाला मॅनेजमेंट ठेवलं पाहिजे, खर्च पण केला पाहिजे. आणि 20 टन काढण्यासाठी जवळपास 1.5 ते पावणे 2 लाखापर्यंत बी खर्च जात असतो. कारण की झाडांना त्या प्रकारचं न्यूट्रिशन बी द्यावं लागेल. प्रत्येक वर्षी 20-20 टन शक्य नाही. यावर्षी 20 निघालं तर पुढच्या वर्षी नक्कीच ते ड्रॉप होणार, 2 ते 3 टन कमी होणार, मग आणि वाढणार. या प्रकारे झाडांची सायकल चालत असते. आणि ही गोष्टी तुम्हाला कोणताच शेतकरी नाही सांगत, ते आपण स्पष्टपणे तुम्हाला कळलेलं आहे. आणि अनेक अशी माहिती जर पाहिजे असेल तुम्हाला एकदम क्लिअर कट ड्रॅगन फ्रूटबद्दल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहिले तुम्ही. नवीन नवीन व्हिडिओ येत राहील. आता हार्वेस्टिंगचा समय, फ्लावरिंगचा समय मी नक्की व्हिडिओ टाकणार. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता किती फ्लावर सेट झाले, काय फ्रूट साईज बनली, जे लोक म्हणत आहेत ती सर्व गोष्टी आपण या लोकांच्या गोष्टी पुढे तुमच्या आणून स्पष्टपणे दाखवणाऱ्या खऱ्या गोष्टी, खोट्या गोष्टी, कशी व्हेरायटी ओळखली पाहिजे ती एक नवीन व्हिडिओमध्ये बघू. चला मित्रांनो, भेटू त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.